नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज मी माझ्या छोट्याशा किचनचं तुम्हाला मी टूर देणार आहे, माझं किचन दाखवणार। मी पाठीमागेच माझ्या घराची म्हणजे किचनची एक टूर दिली होती तुम्हाला, पण ते खूप दिवस झाला। आता कसं थोडं रिनोव्हेशन झालंय, तर म्हणलं चला तुम्हाला माझं किचन दाखवू रिनोव्हेशन नंतरचं। तर चला तुमचा जास्त टाइम नाही घेत, किचन दाखवते। किचनची सुरुवात ना इथून होते। खाली एक हॉल आणि एक किचन आहे आणि इथून पायऱ्यावरती चढलं की इथं आमचं किचन येतं। तिथं वरती आल्यानंतरच इथे आम्ही ना वॉशिंग मशीन ठेवली। म्हणजे हे जेव्हा आम्ही नवीन घर बांधत होतो ना, तेव्हा वॉशिंग मशीनचं सगळं सेटअप इथं करून ठेवलं होतं। इथे पाण्याचं पण इथं कनेक्शन आहे, इथे लाईटीचं कनेक्शन आहे, त्यामुळे इथेच आम्ही वॉशिंग मशीन ठेवतो। इथे वॉशिंग मशीनच्या वरतीच आम्ही सामान ठेवण्यासाठी एक फळी लावून घेतली। म्हणजे इकडे छोटासा ही कप्पा केला होता, पण इथे काही सामान बसत नव्हतं म्हणून एक्स्ट्रा ही फळी लावून घेतली। इथे आम्ही जे पण आमचं रेग्युलर निरमा वगैरे असेल, साबण वगैरे असेल, सगळं इथं ठेवून देतो। आणि इथे आमचा मिक्सर पण इथेच असतो। त्यानंतर इथे खाली पिण्याच्या पाण्याची टाकी ठेवली। यात काय पिण्याचं पाणी आम्ही ठेवत नाही, पिण्याच्या पाणी दुसरीकडे आमच्याकडे आहेत कळशा वगैरे। तर ह्यामध्ये ना टाकीमध्ये आम्ही सगळं जे डीमार्टचं सामान असेल ते एकाच जागी ठेवतो, की जेणेकरून ते नंतर आपल्याला सापडेल असं। यामध्ये खाऊचा डब्बा। त्यानंतर इथे एंट्री केल्यानंतरच आम्ही इथे वॉल हँगिंग लावलंय, म्हणजे ते की चांगलं मेसेज देतं। किचन मध्ये आल्यानंतर खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं हे सगळं बघून। इथे आमची एक दुसरी बेडरूम आहे। इथे किचन आणि इकडच्या साईडला असं बेडरूम आम्ही केलेलं आहे। एंट्री केल्यानंतर समोरच आम्ही देवघर केलंय, छोटंसं देवघर आहे आमचं। आणि जे वरती फोटो दिसतायत ना, ते आम्हाला वरती असं लावून घ्यायचे आहेत, पण ते अजून काही कारणास्तव जमलं नाही म्हणून ते तसंच राहिलंय। इथे कसं पहिल्यांदा आमचं देवघराची तोंड इकडच्या साईडला होतं, पण ते दिशा चुकीची असल्यामुळे आम्ही ह्या साईडला केलं। पूजा करायला छोटीशीच जागा आहे, पण एवढी इनफ जागा होऊन जाते आमच्यासाठी। नंतर मंदिराच्या शेजारीच आम्ही फ्रीज ठेवलाय। आणि ही जी भिंत आहे ना, त्या भिंतीलाही मी 3 वॉल हँगिंग प्रोडक्ट लावलेत। ते पण मी मिशोवरून मागवलेले आहेत, खूप छान आहेत बघा तिन्ही पण हे। आणि हे पण जे आहे ना, हे वाला आम्ही घर नवीन बांधलं होतं तेव्हा मागवलं होतं Amazon वरून। ते पण खूप छान राहिलेत, अजूनपर्यंत पडले पण नाही, खूप छान राहिलेत हे। त्यानंतर इथे फ्रीजला लागूनच आमचं हे एल शेप वालं किचन सुरू होतं। ह्या किचनची सुरुवात इथून होते। इथे आम्ही ना पिण्याचे हंडे वगैरे इथे भरून ठेवतो। स्टोरेज बॉक्स आहेत 2। ह्या 2 स्टोरेज बॉक्स मध्ये माझं जे पण सामान असतं ना, भरणी वगैरे, त्या 2 स्टोरेज बॉक्स मध्ये बसून जातात। आणि खाली इकडे सगळे आपले जे रेग्युलर भांडी वगैरे आहेत ते यामध्ये सगळे बसून जातात। माझ्या किचन मध्ये ना तुम्हाला एक पण अशी मांडणी वगैरे नाही दिसणार, सगळे जे लागणारे सामान आहे ह्यामध्ये आणि वरती मी ठेवून टाकलेले। तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही सगळं जे आम्हाला लागणारं सामान आहे हे असं स्टोरेज बॉक्स मध्ये ठेवून टाकलंय। हे वाला एक आहे आणि परत इकडे एक आहे। जे रेग्युलर यूजचं सामान आहे ते ह्या बॉक्स मध्ये ठेवून टाकले, आणि जे कमी लागतं ते त्या बॉक्स मध्ये ठेवून टाकले। आमच्या इथे चाळीमध्ये खूप धूळ होते ना, त्यामुळे आम्हाला हे डब्यांना ना प्लास्टिकच्या पिशव्या लावायलाच लागतात। जे पण आम्हाला सामान जास्त लागत नाही, या अडगळीचं सामान असतं ते इकडे सगळं वरती आम्ही ठेवून टाकतो। छोटंसंच एक चमचे वगैरे ठेवण्यासाठी, या आपले सांडशे वगैरे ठेवण्यासाठी ऑनलाईन मागवलं होतं। इथे फक्त लावले, बाकी दुसरं किचन मध्ये मी कुठली रॅक वगैरे नाही लावलेलं। बाकी सगळी माझी भांडी आहे किचन मध्ये, किचन ट्रॉली मध्ये जे पण डब्बे असतात ते वरती सगळं माझं बसून गेलेलं आहे। बघू शकता तुम्ही, अजिबात रॅक वगैरे कुठं माझ्या किचन मध्ये नाहीयेत। इकडे आहे गॅस आणि ह्या खाली पण डब्बे आहेत, ते पण मी एक तुम्हाला सविस्तर व्हिडिओ करून दाखवेन की मी किचन ट्रॉलीमध्ये माझी भांडी कशी ठेवते, काय सगळं मी ते एक दुसरा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेन। इथे आम्ही वॉटर प्युरिफाय लावलेला आहे। इथे बेसिन आहे, त्यानंतर इथे आमचा दरवाजा आहे। इकडे आमची एक गॅलरी आहे, मी त्या दरवाजा लावून घेते कारण बाहेरचा आवाज खूप येतोय। इकडे छोटीशी गॅलरी जिथे आम्ही भांडे वगैरे घासतो, पाणी वगैरे तिकडे भरतो। त्यानंतर इकडे एक टॉयलेट आहे आणि एक बाथरूम आहे। त्यानंतर इथे आमचं समोरच छोटंसं आम्ही एक वॉश बेसिन केलंय। हे खरं म्हणजे आमची चुकीची जागा झाली इथे करायची, जेवायला वगैरे बसलं तर इथे खाली लागून जातं, पण आता बनवलंय तर असू दे म्हणून आम्ही असंच ठेवलंय। त्यानंतर इथे पण हे मी ना स्टिकर्स लावले होते, हे पण मी जेव्हा आमचं नवीन घर बांधलं होतं तेव्हाचे आहेत। हे पण Amazon वर मागवलं होतं, अजून खूप छान टिकलेत। आणि वरती 2 पाण्याच्या टाक्या आहेत। इकडची आहे ती पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, म्हणजे प्युअरिटला जोडलेली आहे। आणि इकडची आहे ती आम्हाला जे यूजला लागतं, डेली यूजला पाणी लागतं, ते ह्या टाकीमध्ये जातं। तर अशा प्रकारे हे माझं छोटंसं किचन आहे। तर तुम्हाला माझं हे किचन कसं वाटलं तर नक्की तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा। आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असे चांगले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।